मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे माझ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच कळेल। मित्रांनो, मी गणेश। आज मी माझ्यासोबत घडलेली एक घटना तुम्हाला सांगणार आहे। माझ्याकडे एक रिक्षा आहे, म्हणून पोट भरण्यासाठी मी रात्री अपरात्री रिक्षा घेऊन इकडं तिकडं फिरायचो। फिरल्याशिवाय पर्यायही नव्हता। घरी पत्नी आणि 2 मुलं आहेत आणि म्हातारे आई वडील आहेत। या सर्वांचा करता मीच असल्यावर मला या सर्वांची पोटाची भूक भागवायला धावपळ करावीच लागणार। आई वडील मुलं व पत्नी हे सोडून मला जवळचं कोणीच नाही। खूप मोठं ओझं माझ्या परिवाराचं माझ्या डोक्यावर आहे, म्हणून रिक्षाच माझ्या पूर्ण परिवाराची भूक भागवते। म्हणून मी माझ्या जीवापेक्षाही माझ्या रिक्षाला जपतो। पण म्हणतात ना, कोणत्याही क्षेत्रात काही वाईट अनुभव येतात आणि काही चांगले पण। तसाच एक वाईट अनुभव मलाही आला होता। आई सतत सांगत असायची, येणारं संकट सांगून येत नाही, कधी काय घडेल सांगता येत नाही। आणि हे माझ्या आईने सांगितलेलं खरंही घडलं। एका दिवशी काही कामगार मजुरांचा सदस्य आम्ही जिथं रिक्षा उभ्या करतो तिथं आला। त्याला एक रिक्षा दररोजसाठी भाड्याने हवी होती। त्याने माझ्या काही मित्रांना विचारले तर ते त्याला काही कमी पैशांच्या अडचणीमुळे ते त्याला नाही बोलले। आता तो कामगारांचा सदस्य माझ्याकडे आला आणि त्याने मलाही रिक्षाबद्दल विचारले। मी त्याला पटकन हो बोललो, कारण त्याने मला बऱ्यापैकी पैसे देण्याचं ठरवलं होतं। आता मला एक कळत नव्हतं, माझ्या मित्रांनी त्याला का नकार दिला, कारण त्याने बऱ्यापैकी पैसेही दिले होते। म्हणून मी या प्रश्नांच्या उत्तरांसाठी माझ्या एका मित्राला विचारले तर तो म्हणाला, अरे त्या रस्त्याने रात्री अपरात्री कोणी जात नाही। म्हणून मी त्याला सहजच विचारले, अरे पण काय आहे नेमकं त्या रस्त्याने? तर तो माझा मित्र म्हणाला, अरे काही लोकांना विचित्र अनुभव आले आहेत, काहींचे मोठे अपघात झाले आहेत, बरा नाही तो रस्ता। मी त्याचं एवढं बोलणं ऐकून थोडा वेळ विचारातच पडलो, पण त्याच्या बोलण्यावर माझा मुळीच विश्वास बसत नव्हता। या सर्व आपल्या मनाच्याच अफवा असतात हे मला माहीत होतं। म्हणून मी न घाबरता दुसऱ्या दिवसपासून माझ्या दररोजच्या कामाला लागलो। मी सकाळी साधारण त्या कामगार लोकांना 6 वाजता घेऊन निघायचो आणि रस्ता 1 ते 1.5 तासाचा असल्यामुळे 7:30 तिथंच पोहोचायला व्हायचे। म्हणून त्या कामगारांना तिथं पोहोचून मला परतायला खूप वेळ जायचा। जाताना काही प्रवासी मी तसे घेऊन जायचो, त्यामुळे कधीकधी चांगलेच पैसेही मिळायचे। पण परत एकदा या सर्व कामगारांना घ्यायला मला यावंच लागत असे। रात्रही खूप व्हायची। मी साधारण संध्याकाळी 6 वाजता त्या सर्वांना घ्यायला निघायचो। तशी त्यांना रात्री 8 वाजता सुट्टी व्हायची। मला कधीकधी वेळ व्हायचा तर बिचारे कामगार माझी वाट बघत तिथंच बसायचे। ते कामगार लोक जिकडं काम करायचे तो परिसर अजून एवढा प्रगतशील नव्हता। हे कामगार लोक ज्या इमारतीचे काम करत होते तेच इमारत तिथं नवीन बांधणं चालू होती। बाकी काहीच तिकडे दिसत नव्हते आणि लोकवस्ती तर मुळीच नव्हती। फक्त मोठमोठाली झाडे आणि चारही बाजूंनी असलेले जंगल। रात्र झाल्यावर ते मोठमोठाली झाडे आणि ते भयावह जंगल जणू खाऊन घेते की काय असं वाटते। चारही बाजूंनी फक्त अंधार आणि अंधारच दिसतो आणि उन्हाळा असल्याकारणाने त्या वाळलेल्या झाडांच्या पानांचा तो आवाज ऐकून सरकन अंगाला काटा उभा राहतो। कधीकधी तर सुसाट येणाऱ्या वाऱ्यामुळे त्या आजूबाजूची जंगलातील झाडे असे जोरात हलतात की जणू त्या हवेच्या झुडकात कित्येक जणांचे प्राण घेऊन जातात की काय असे वाटते। मी साधारण 15 दिवस त्या सर्व कामगारांना त्यांच्या कामावर व्यवस्थितरित्या ने-जा केले। पण काही विचित्र घटना घडणं सुरू झाल्या। मी एका दिवशी असंच वेळ खूप झाल्याकारणाने रिक्षा पळवत त्या रस्त्याने कामगारांना घ्यायला जात होतो। त्या रस्त्याने समोरून एखादं वाहन यायची शक्यता मुळीच नव्हती, म्हणून मी भरधाव वेगातच रिक्षा पळवत होतो। तर अचानकच एक म्हातारी रस्त्याच्या मधोमध उभी राहिली। मी भरधाव वेगात असल्यामुळे मी रिक्षाचे पटकन अर्जंट ब्रेक मारले आणि रिक्षा जागेवरच थांबवली। आता मला खूप राग आला होता, म्हणून मी रिक्षा थांबताच रिक्षामधून उतरलो आणि रागातच म्हणालो, ए आजीबाई, आता जीव जाणार होता तुझा, भानावर आहेस का? पण समोरून मला काहीच प्रत्युत्तर आलं नाही। मी डोळे निहाळून बघितले तर त्या काळ्या कुट्ट अंधारात कोणीच नव्हतं। मी आता चांगलाच विचारात पडलो आणि घडलेला प्रकार माझाच भास होता।
असं माझ्या मनाची समजूत करत मी त्या कामगारांना घ्यायला पोहोचलो. सर्व कामगार निराश होऊन बसले होते, कारण मला रात्रीचे 8 वाजेचे 9 वाजले होते. मला 1 तास उशीर झाला होता. आता सर्वच कामगार माझ्या रिक्षामध्ये बसले, जणू तेही घरी जायला खूपच उत्साहित झाले होते. मी नेमका त्याच विचारात गुंतलो होतो. ते म्हातारी कोण होती, की खरंच माझाच काही भास होता, असे काहीसे विचार माझ्या मनात येऊ लागले. आणि आता बघता बघता मी त्या कामगारांना त्यांच्या घरी पोहोचवून दिले आणि मीही माझ्या घरी पोहोचलो. घरी पोहोचताच आई म्हणाली, अरे चेहरा एवढा कसा काय निराश, काय झालं? मी आईला टाळाटाळीचे उत्तर दिले, कारण तो प्रकार जर माझ्या आईला सांगितला असता तर कदाचित आईने मला त्या रस्त्याने रिक्षा घेऊन जाऊ दिले नसते. आणि बघता बघता ती रात्र कशीबशी निघून गेली. सकाळी त्या कामगारांना मी परत एकदा घेऊन गेलो आणि परतत असताना माझ्यासोबत ती घटना ज्या ठिकाणी घडली होती तिथं सहजच मी रिक्षा घेऊन उभा राहिलो, तर ती जागा खूपच भयानक वाटत होती. बाजूंच्या जंगलात दूरदूरपर्यंत फक्त झाडे आणि झाडेच दिसत होती आणि झाडांच्या सावल्या एवढ्या दिवसाही भयानक वाटत होत्या. आता मी माझी रिक्षा घेऊन तिथून निघालो आणि बघता बघता आजचा दिवसही निघून गेला. मी संध्याकाळी 6 ते 6:30ला त्या कामगारांना दररोजप्रमाणे घ्यायला निघालो. आज दिवसभर खूप दमल्या कारणाने एखाद्या चहा टपरीवर थांबून चहा वगैरे पिऊन मग निघूया असा बेत मी आखला आणि तिथंच त्या रस्त्याच्या कडेला असलेल्या चहा टपरीवर चहा पिऊन मी निघालो. पण आज माझ्यासोबत काहीतरी विचित्र घडणार होतं याची कल्पनाही मी मुळीच केली नव्हती. मी चांगलाच भरगा वेगात माझी रिक्षा पळवत त्या हायवेने जात होतो आणि आता मी माझी थोडी रिक्षा वळवून त्या भयानक रस्त्याने लागलो. काळाकुट्ट अंधार आणि अंधारच फक्त दिसत होता. फक्त माझ्या रिक्षाचा आवाज आणि तो समोरील लाईटाचा प्रकाश मला दिसत होता. आणि आता एक विचित्रच प्रकार माझ्या डोळ्यासमोर होता. तेच म्हातारी पुढं रस्त्यात धीटपणे उभी होती आणि हा आता माझा भास नव्हता. त्या रिक्षाच्या लाईटाच्या प्रकाशात ती मला स्पष्ट दिसत होती. आता मला खूपच भीती वाटू लागली. पूर्ण शरीर आता ताठ पडले होते. कपाळावर सरकन घाम फुटला होता. एवढ्या रात्री हे म्हातारी इकडं काय करते आणि परत परत माझ्या रिक्षासमोर येऊन गायब का होऊन जाते, असे असंख्य प्रश्न माझ्या मनात उमळत होते. त्या म्हातारीचे पांढरे लांब केस आणि त्याच केसांमध्ये झाकलेला तिचा चेहरा खूपच विद्रूप दिसत होता. पण माझ्या मनात एक प्रश्नही होता, कदाचित हे जे कोण आहे हे माझेच रिक्षा मित्र असावे. कदाचित त्यांच्या मनात माझ्याविषयी जलसी निर्माण झाली असेल, म्हणून हे सर्व असे कृत्य करत असतील. म्हणून मी रागातच धीटपणे रिक्षा थांबवून रिक्षाच्या बाहेर उतरलो. पण ती म्हातारी आता परत एकदा त्या अंधारात कुठं गायब झाली मला कळालेही नाही. म्हणून आता मला खूपच राग आला. म्हणून मी रागातच म्हणालो, हे म्हातारे, कुठं गायब झाली? बाहेर ये. मला घाबरवण्याचा प्रयत्न करू नको. तू कोण आहेस मला माहीत आहे. मी खूप रागातच ओरडत होतो, पण समोरून काहीच प्रत्युत्तर येत नव्हतं. आता कदाचित त्या दिवसासारखीच ती म्हातारी परत एकदा गायब झाली. आता मला कळाले, हे जे कोण आहे हे माझेच रिक्षा मित्र आहे. असा विचार करतच मी माझ्या रिक्षात जाऊन बसलो आणि रिक्षा चालू केली. मी आता तिथून काहीच पुढं आलो असेल तर मला असं वाटत होतं जणू माझ्या रिक्षात कोणीतरी मागे बसलेलं असावं. म्हणून मी माझी मान थोडी वळवून रिक्षात मागे उलटून बघितले तर माझ्या पायाखालची चांगलीच जमीन सरकली, कारण तेच म्हातारी माझ्या रिक्षात तिचा किळसवाना चेहरा घेऊन बसलेली होती आणि विचित्र तिची मान हलवत होती. आता माझ्या अंगाचा चांगलाच थरकाप उडाला होता. आता मला मुळीच सुचत नव्हते मी काय केलं पाहिजे. आणि आता ती म्हातारी माझ्या कानात काहीतरी फुसफुसू लागली. हा एवढा भयानक प्रकार होता की मी रिक्षातच जागेवर बेशुद्ध पडलो. कदाचित रिक्षा रस्त्याच्या कडेला जाऊन थांबली असेल म्हणून माझा जीव वाचला असेल. पुढं जे घडलं ते मी कामगारांकडून ऐकून घेतलं. ते कामगार लोक सांगत होते, खूप वेळ झाला होता तुम्ही रिक्षा घेऊन आले नाही, तरी खूपच वेळ वाट बघून आम्ही सर्व त्या रस्त्याने निघालो तर काहीच अंतरावर त्या अंधारात तुमची रिक्षा आम्हाला बंद पडलेली दिसली. तिथं जाऊन बघितलं तर तुम्ही बेशुद्ध अवस्थेत होते. सोबत असलेल्या पाणी बॉटलमधील पाणी तुमच्या तोंडावर शिपडून आम्ही तुम्हाला शुद्धीवर आणले आणि त्या दिवशी मी शुद्धीवर येऊन मी सरळ रिक्षा घेऊन घरी पोहोचलो
आणि त्या दिवसपासून मात्र मी त्या रस्त्याने कधीच एकटा रात्री अपरात्री रिक्षा घेऊन जात नाही.